विरारमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत. तर हा परिसर जर बघितला तर हा विरार पूर्वेचा मनवेलपाडा विवा जहांगीर कॉम्प्लेक्स विवांता हॉटेलच्या समोरचा परिसर आहे आणि याच इमारतीच्या पहिल्या 1 नंबरच्या गाळ्यामध्ये इलेक्ट्रिक बाईकचं दुकान होतं आणि त्या ठिकाणी 12 ते 15 बाईक्स आणि इलेक्ट्रिक बॅटऱ्यांचं साहित्य त्या दुकानामध्ये ठेवण्यात आलं होतं. अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. वसई-विरार महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. विरार पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत, परंतु आगीचा इतका भडका भीषण होता की परिसरातील नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने कसोटीचे प्रयत्न करून ही आग मात्र आटोक्यात आणलेली आहे आणि सध्या परिसरामध्ये कुलिंगचं काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये एक समाधान व्यक्त होत आहे. संदीप गायकवाड, एपीएस मराठी, विरार. संध्याकाळी 8:15च्या दरम्यान ईव्ही गाडीची बॅटरी अचानकपणे जळाली आणि त्यामध्ये गाड्या आतमध्ये 5-7-10 गाड्या होत्या, त्याही जळाल्या आणि त्यानंतर हे स्फोट झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात आग लागली. इथे आम्ही सर्व फॅमिलीज वगैरे राहतो वरती, पण दुर्घटनेला अग्निशमन दलाने लवकरात लवकर येऊन आग विझवली. त्यामुळे आमच्या इकडे कसल्याही प्रकारची हानी झाली नाही. बिल्डिंगमध्ये फक्त तो शॉप पूर्ण जळाला आहे आणि त्यांच्या शॉपची पूर्ण नुकसान झालेली आहे. काय काय होतं त्या शॉपमध्ये? ईव्हीचे सगळे बाईक्स रिपेअरचं सामान होतं त्याच्यामध्ये, बॅटरी, मोटर्स वगैरे. आता काय परिस्थिती? आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे आणि आमचं सगळं सुव्यवस्थित आहे. आता आम्ही फक्त ते साफसफाई करण्याच्या याच्यात आहोत.